नमस्कार, देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता वळूया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे। पुन्हा एकदा बातमी येते राजकीय वर्तुळातून। महाविकास आघाडीचे जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी 2 जागेवरती उमेदवार घोषित केले आहेत। ही चर्चा सुरू असतानाच उमेदवार घोषित केल्यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागला आहे। उद्धव ठाकरे यांनी दोन्ही जागेबद्दल घेतलेल्या निर्णयावरती पुनर्विचार करावा असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे। तसेच वंचितने घेतलेल्या निर्णयामुळे पुरोगामी विचारसरणीच्या मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा भाजपाला मिळेल। त्यामुळे वंचितनं सुद्धा आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले। महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना आणि पुन्हा उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता। शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे। अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या। प्रकाश आंबेडकर साहेबांना 5 जागेच्या संदर्भात देण्याची चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली। 4 वरून पुन्हा एखादी जागा वाढवून देता आली असती, परंतु प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो सुद्धा मला वाटतं की भाजपच्या पत्त्यावर किंवा भाजपला आपण इनडायरेक्टली मदत करणारा ठरेल। कारण ज्यावेळेस पुरोगामी मतांचं विभाजन होतं त्यावेळेस त्याचा फायदा भाजपला होत असतो। म्हणून आमची आताही विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना की तुम्ही जे काही आज निर्णय घेतला आहे तो हुकुमशहा विरुद्ध लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी घेतला का, हाही प्रश्न नक्की लोकांच्या मनामध्ये आहे। मला वाटतं आणि आमची विनंती आहे की घेतलेला निर्णय हा त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा। बहुजन वंचित आघाडींनी बाहेर पडण्याची जी काही घोषणा केली असेल त्या संदर्भात पुन्हा चर्चेला त्यांनी सुरुवात करावी आणि महाविकास आघाडी बरोबर राहून या देशातील जे संविधान विरोधी सरकार आहे किंवा हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे, या सरकारचं अधपतन करण्यासाठी जर सोबत राहिले तर नक्की आनंद होईल अशी आमची त्यांना विनंती आहे। मी सांगितल्याप्रमाणे आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाडला पाहिजे, तो शिवसेनेने सुद्धा पाडावा आणि उमेदवारी घोषित जी काही केली गेली त्या संदर्भात ते पुनर्विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे। शेवट तीनही पक्षांनी मिळूनच महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी मजबूत करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि चर्चेचं गुऱ्हाळ संपलं नसताना अनपेक्षितपणे त्यांनी किंवा अचानक त्यांनी त्या जागा घोषित केलेल्या आहेत त्या संदर्भात खरंच कार्यकर्त्यामध्ये सुद्धा नाराजीचा सूर आम्हाला दिसतो आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा,
सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.